गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना साष्टांग नमस्कार. आज इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ, यू हे जे काही 5 स्वर आहेत आणि हे या 5 स्वरांचे जे शॉर्ट व्हॉवेल्स आहेत. आता शॉर्ट व्हॉवेल्स म्हणजे काय, की ऱ्हस्व स्वर म्हणजे एचा उच्चार ॲ होतो, ईचा उच्चार ए होतो, आयचा उच्चार ई होतो, ओचा उच्चार आ होतो आणि यूचा उच्चार अ होतो. मग यांना शॉर्ट व्हॉवेल्स केव्हा म्हणतात? जेव्हा ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 स्वर जेव्हा 2 स्वरांच्या मध्ये येतात, तेव्हा त्यांना शॉर्ट व्हॉवेल्स म्हणजे मराठीमध्ये ऱ्हस्व स्वर म्हणतात. मग या 5ही शॉर्ट व्हॉवेल्सचे मी प्रति 6 उदाहरणं घेतलेली आहेत. म्हणजे प्रति 6 शब्द घेतलेले आहेत, असं म्हटलं तरी चालेल. मग आता इंग्रजीमध्ये हे जे काही ए, ई, आय, ओ, यू या स्वरांचे मी 6 शब्द जे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत, त्या इंग्रजी शब्दांचा उच्चार, अर्थ नाही. काय म्हटलं मी? इंग्रजी शब्दांचा उच्चार, अर्थ नाही. तर या इंग्रजी शब्दांचा उच्चार त्यांना दिलेल्या पुढे ज्या काही ओळी आहेत, रेषा आहेत, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. मग यामागचा उद्देश काय? इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रति 6 शब्दांचा उच्चार जर मराठीत लिहिला, याचा अर्थ इंग्रजीत मी दिलेले 6 शब्द त्यांना वाचता येतात. त्यांना त्या शब्दांचा उच्चार कळतो. मग ते शब्द त्यांना वाचता येतात, त्या शब्दांचे उच्चार त्यांना कळतात, म्हणून त्यांना उच्चार लिहिता येतात असं सिद्ध होणार आहे. तर बघा, ए म्हणजे ॲ. ए म्हणजे काय? ॲ. तर ए म्हणजे ॲ, तर याचे 6 शब्द बघूया. कॅट, हॅट, बॅग, मॅप, फॅन, कॅप. म्हणजे या 6 शब्दामध्ये एचा उच्चार ॲ होतो. तर कॅट म्हणजे समोर कॅट लिहायचं आहे, हॅट समोर हॅट लिहायचं आहे, पण ते उच्चार मराठीत लिहायचे आहेत. राईट. आता ईचे देखील 6 शब्द आहेत. आता ईचा उच्चार होतो ए. ईचा उच्चार काय होतो? ए. पीईएन पेन, बीईएड बीईडी बेड, एनईटी नेट, जेईटी जेट, एलईजी लेग, एचईएन हेन. राईट. आयचा उच्चार ई होतो बघा. आयचा उच्चार ई होतो. एसआयटी सीट, पीआयजी पिग, टीआयएन टीन, पीआयएन पिन, बीआयबी बीब आणि बीआयजी बिग. राईट. आता ओ म्हणजे ऑ. ओ म्हणजे काय? ऑ. पीओटी पॉट, बीओएक्स बॉक्स, एफओएक्स फॉक्स, एलओजी लॉग, एमओपी मॉप आणि डीओजी डॉग. राईट. त्याच्यानंतर यू म्हणजे अ. यू म्हणजे काय? अ. यूचा उच्चार काय होतो? अ. एस यू एन सन, सी यू पी कप, बी यू एस बस, एम यू जी मग, एफ यू एन फन, एच यू टी हट. राईट. म्हणजे एकूण जे ए, ई, आय, ओ आणि यू हे जे काही 5 स्वर आहेत, काय म्हटलं मी? हे जे काही 5 स्वर आहेत आणि या 5ही स्वरांचे जे काही शॉर्ट व्हॉवेल्स आहेत, म्हणजे ऱ्हस्व स्वर आहेत. मग आता ऱ्हस्व स्वर कुणाला म्हणायचं बघा?
ऱ्हस्व स्वर म्हणजे ॲ, ए, ई, ऑ आणि अ. याच्यानुसार आपण प्रति 6 शब्द लिहिलेले आहेत. त्या 6 शब्दांचे उच्चार, त्या शब्दांसमोर जो कॉलम दिलेला आहे उच्चाराचा, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. निश्चितच आपल्या मुलांना शब्द वाचण्याची गोडी निर्माण होईल. आपल्या विद्यार्थ्यांना, मुलामुलींना शब्दांची स्पेलिंग लिहिण्याची गोडी निर्माण होईल. त्यांचा उच्चार तयार करण्याची किंवा निर्माण करण्याची गोडी होईल आणि इंग्रजीचा पाया पक्का होईल. या दिशेने निश्चित ते मार्गक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीत. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.